हॅलो एव्हरीवन, लेट्स स्टार्ट. आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम आणि सेमी माध्यम करिता असणारा टेक्स्ट बुक मधील 1.3 म्हणजे युनिट फर्स्ट 1.3 पेज नंबर 18 पान नंबर 18 अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही कवितेचं शीर्षक आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाइट टोपलीवर चंद्रप्रकाश ही कविता सुनील शर्मा लिखित आहे. आपण इथे त्याचा भावार्थ समजून घेणार आहोत. ही कविता समजून घेणार आहोत. बघा इथे कवी काय म्हणतो, ओ मून गिव्ह मी अ मूनलाइट बास्केट फुल और 2 बास्केट फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. अरे चंद्रा, मला तू प्रकाश दे. किती दे? 1 बकेट दे किंवा 2 पूर्ण बकेट भरून दे, बादली भरून दे. आणि हो, त्याचबरोबर तू बिया सुद्धा मला दे. कशाच्या? चंद्रप्रकाशाचा. आता दुसऱ्या सांताजामध्ये इथे कवी काय म्हणतात बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सॉ मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाइट. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. तर ह्या दुसऱ्या सांताजामध्ये कवी काय सांगतात बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज म्हणजे शहरापासून गावापर्यंत, ऑन द साइड ऑफ द पाथ रस्त्याच्या दोन्ही बाजूला, आय वॉन्ट टू सॉ मेनी मला रस्त्याच्या दोन्ही बाजूला पेरायचं आहे, स्मॉल स्मॉल मून ऑफ लाइट छोटे छोटे चंद्रप्रकाश. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कारण संपूर्ण गाव माझं जे आहे हे माझं गाव खूप छोटस गाव आहे, मोलमजुरी नोकरी करणारं गाव आहे आणि गावामध्ये रोजगाराचं काही साधन नाही. हे पूर्ण गावातील लोक शहरामध्ये कामासाठी जातात. आता मग त्यावेळी तो इथे आपल्याला फर्स्ट मार्जिन क्वेश्चन दिलेला आहे. तर फर्स्ट मार्जिन काय बघूया आपण. व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय. याचं उत्तर इथे असं असेल, आन्सर द पोएट wishes to get a basket full of or 2 basket of moonlight from the moon because he wants to sow the seed of moonlight to light the dark path from the city to his village. तर आपण आता नेक्स्ट सांताजा इथे समजून घेऊया. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snake and scorpions. It becomes dark on its way back म्हणजे घरी परत येताना गावामधील लोकांना ज्यावेळी सिटीतून शहरातून गावाकडे परत येताना, वे बॅक म्हणजे परत येताना किंवा परतीचा प्रवास करताना, as my village is quite far म्हणजे माझं गाव खूप दूर आहे. The route is tough and full of snakes and scorpions म्हणजे काय की माझा रस्ता खूप दूर तर आहे, त्याचबरोबर रस्ता खूप टफ आहे, खास खळग्याचा आहे आणि सापाने आणि विंचवाने भरलेला सुद्धा आहे. म्हणजे रस्त्यामध्ये साप आणि विंचू सुद्धा आहेत. तर आता इथे सेकंड क्वेश्चन मार्जिन काय विचारलंय बघूया आपण. वाय इज द मार्जिन क्वेश्चन्स इथे आपण बघूया. साइडला तुम्हाला दिसेल, वाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस. याचं उत्तर आपण असं लिहू शकतो, आन्सर द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज इज डेंज डार्क टफ अँड फुल ऑफ स्नेक अँड स्कॉर्पियन्स. म्हणजे हा रस्ता का डेंजर आहे, धोकादायक आहे, कारण रस्ता खूप खास खळग्याचा आहे, सापाने आणि विंचवाने भरलेला आहे. त्यामुळे चंद्रप्रकाश इथे कवी चंद्राला मागतो. नायदर नॉर हा सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षामध्ये व्याकरणामध्ये येतो, तोही इथे आपण समजून घेऊया. नायदर बस नॉर कार्ट प्लायज. प्लायज म्हणजे इथे ये जा करण्यासाठी. नायदर बस और नॉर कार्ट. कार्ट म्हणजे गाड्या, बैलगाड्या अशा अर्थी इथे आपण कवीने घेतलेला आहे. जुन्या काळामध्ये प्रवासामध्ये
लोक बसला पर्याय म्हणून बैलगाड्यानं सुद्धा प्रवास करत होते. म्हणून इथे कवी जो बाल कवी आहे सुनील शर्मा, ते इथे तो जो बालक आहे ते बालकाच्या मनातली व्यथा इथे काय लिहितात बघा. नायदर बस नॉर कार्ट प्लायज. प्लायज ह्या शब्दाचा अर्थ होतो ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. म्हणजे दररोज येण्या जाण्याचा एक रस्ता असतो आहे, त्या रस्त्यामध्ये ना बस आहे येण्यासाठी भेटते ना बैलगाड्या आहेत. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. तो या कवितेतला मुलगा काय म्हणतो, ज्यावेळी माझे वडील परत येतात, त्यावेळी कामावरून ज्यावेळी ते परत येतात तेव्हा मी गाढ झोपेत असतो किंवा मला झोप लागलेली असते. म्हणून इथे कवितेतील मुलगा पुढे काय म्हणतो बघा. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग. आणि तो काय म्हणतो, बाबा माझे उशिराने येतात तोपर्यंत मी झोपी गेलेला असतो. भल्या सकाळी ते पुन्हा कामावर जातात तेव्हा मी पुन्हा गाढ झोपेत असतोच. त्यामुळे माझे आणि माझ्या बाबांशी माझं बोलणं होत नाहीये. इथे तिच्या मनातले घालमेल आणि दुःख यातना तो चंद्राला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपण इथे अजून एक प्रश्न आहे मार्जिन क्वेश्चन्स, ते पण इथे समजून घेऊया. वाय डज द पोएट वांट हिज फादर होम अर्ली. तर ह्या पुढील सांताजामध्ये या मार्जिन क्वेश्चनचं उत्तर दडलेलं आहे. तर पुढील सांताजा आपण समजून घेऊया. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. तो चंद्राला काय म्हणतो, मला बादलीभर बकेटभर चंद्रप्रकाश दे. असंच देऊ नको तू मला, माझ्यावर उपकार करू नकोस, मला असंच देऊ नको. तर मला बाबा तू उधार दे, लोनवर दे. बघा तो इतकी विनंती करतो चंद्राला की तू काही पण कर, मला लोनवर दे, पण मला तू चंद्रप्रकाश दे, त्याच्या बिया दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला काळोख्या जो रस्ता आहे, अंधकार रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये लक्क असा प्रकाश पेरायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. त्यामुळे माझे वडील कदाचित लवकर येतील, कारण रस्ता चांगला असल्यामुळं त्यांना लवकर येण्यासाठी सोपस्कर होईल. खास खळग्यातून वाट काढत अडथळ्यामध्ये अडकण्याची गरज पडणार नाहीये. साप इंचूची पण भीती राहणार नाहीये. म्हणून तू मला जास्तीत जास्त मूनलाइट दे आणि चंद्रप्रकाश दे, त्याच्या बिया दे, मी त्या रस्त्यात पेरीन. आणि मला काय करायचं आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला जे अंधकार रस्ता आहे, काळोखा भयानक रस्ता आहे, त्यामध्ये प्रकाश पेरायचा आहे. आय टू वॉन्ट टू हिअर फेअर टेल अँड स्टोरीज फ्रॉम हिम. टू म्हणजे सुद्धा, मला सुद्धा इतर मुलांसारखे शहरात ती जशी मुलं असतात, बाबांचा रस्ता बघत बसतात, बाबा आई आल्यानंतर छानपैकी इथे परीटेल्स ह्या शब्दाचा इथे अर्थ होतो परिकथा. परिकथा जे लहानपणी आपण ऐकत होतो आपल्या आई बाबांच्याकडे, तसेच या बालकाला फेअर टेल्स पण ऐकायचे आहेत आणि काही स्टोरी सुद्धा ऐकायच्या आहेत. म्हणून तो काय म्हणतो, आय टू वॉन्ट टू हर फेअर टेल्स अँड स्टोरी फ्रॉम हिम. मला त्यांच्याकडून परिकथा आणि काही स्टोरी सुद्धा ऐकायचं आहे. तर ह्या थर्ड मार्जिन क्वेश्चनचं उत्तर इथं असं असेल. प्रश्न असा आहे बघा, वाय डज द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली. द पोएट वॉन्ट हिज फादर होम अर्ली बिकॉज he want to hear fairy tales and stories from him. तर ह्या मार्जिन क्वेश्चनचं उत्तर असं असेल, द पोएट वॉन्ट्स हिज फादर होम अर्ली बिकॉज ही वॉन्ट टू हिअर फेअर टेल अँड स्टोरीज फ्रॉम हिम. तरी आपण पुढील सांगताच आपण समजून घेऊया. मार्जिन क्वेश्चन जे समजलं, ओ मून गिव्ह मी ए basket full of moonlight and I want to saw seeds of moon on the sides of the path. तो काय म्हणतो, अरे चंद्रा तू मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रकाशाच्या बिया मला पेरायच्या आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या बास्केटफुल ऑफ मूनलाईट ही कविता इथे संपलेली आहे. त्याचा भावार्थ समजून दिलेला आहे. त्याचं वॉर्मिंग अप, चिट चॅट आणि वर्कशॉप आणि लँग्वेज स्टडी जो ग्रामर आहे तो भाग सुद्धा आपण पुढील व्हिडिओज मध्ये बघणार